विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी प्राध्यापिका सुनीता शिंदे SM मिशन ज्युनियर कॉलेजतर्फे ज्युनियर कॉलेजच्या या पहिल्या वर्षात आपलं सहर्ष स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला 2 विषय शिकवणार आहे, इंग्रजी आणि शिक्षणशास्त्र। आज आपण इयत्ता 11वीच्या शिक्षणशास्त्राच्या पाठ्यपुस्तकाची ओळख करून घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे घराबाहेरचं वातावरण खूप असुरक्षित झालेलं आहे। आपण घराबाहेर पडू शकत नाही आणि म्हणूनच विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने आम्ही शिक्षणाची ज्ञानगंगा तुमच्या घरापर्यंत आणण्याचा प्रयत्न करतोय आणि ते पण तुमच्या स्मार्टफोनवर इंटरनेटच्या मदतीने। विद्यार्थी मित्रांनो, कुठलाही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये हा त्यामागचा उद्देश। कारण तुम्हाला माहिती आहे, सर्व शैक्षणिक संस्था या बंद आहेत, विद्यार्थी शाळा महाविद्यालयात जाऊ शकत नाही, म्हणून कुठलाही विद्यार्थी शिक्षणापासून दूर राहू नये यासाठी आम्ही सर्वतोपरीने प्रयत्न करतोय। विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये इयत्ता 11वीच्या शिक्षणशास्त्र पाठ्यपुस्तकाची ओळख करून देणार आहे, पण तत्पूर्वी मी शिक्षणशास्त्र या विषयाचा थोडक्यात परिचय तुम्हाला सांगणार आहे, कारण हा विषय तुमच्यासाठी यावर्षी नवीन आहे। विषय जरी नवीन असला तरी विषय अतिशय सोपा आहे। तुम्ही जसजसं या विषयाचा सखोल अभ्यास करत जाल तसतसं तुमच्या लक्षात येईल की जवळजवळ सर्वच विषयांचा अभ्यास शिक्षणशास्त्र या विषयात समाविष्ट आहे आणि ज्या शिक्षण प्रक्रियेमध्ये तुम्ही शिकत आहात त्या शिक्षण प्रक्रियेचं स्वरूप समजून घ्यायला तुम्हाला या विषयामार्फत खूप मोठी मदत होणार आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, या विषयाच्या माध्यमातून तुमचं सामान्य ज्ञान म्हणजेच जनरल नॉलेज हे वाढणार आहे आणि प्रस्तुत पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून तुम्ही या विषयात प्रवेश करत आहात, या विषयाची ओळख करून घेताय, ही आमच्यासाठी खूप आनंदाची बाब आहे आणि प्रत्येक प्रकरणातून तुम्हाला एक नवीन अध्याय शिकायला मिळणार आहे। चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या पाठ्यपुस्तकाची ओळख करून घेऊया। बघा, या ठिकाणी माझ्या हातात हे पुस्तक आहे शिक्षणशास्त्राचं। हे मुखपृष्ठ जे आहे विद्यार्थी मित्रांनो, तर या ठिकाणी बघा, या मुखपृष्ठावर जी चित्रे दिलेली आहे ही चित्रे कशाशी संबंधित आहेत, तर आपल्या अनुक्रमणिकेमध्ये सर्व पाठांची नावं त्या ठिकाणी आहेत, सर्व प्रकरणांची नावं आहेत आणि सर्व प्रकरणांमध्ये जी काही माहिती आलेली आहे तर त्या माहितीशी संबंधित या मुखपृष्ठावरील चित्र जी आहेत तही दिलेली आहेत। बघा, आता आपल्या अनुक्रमणिकेमध्ये शिक्षण, महाराष्ट्रातील शैक्षणिक विचारवंत, असे हे सर्व जे प्रकरण आहेत बघा, शैक्षणिक विचारवंतांचे फोटो या ठिकाणी दिलेले आहेत, ई-लर्निंग, प्रशासन। त्यानंतर बघा, पुस्तकाचं मलपृष्ठ जे आहे तर या मलपृष्ठावर पण काही चित्र दिलेली आहेत। ही चित्रे देखील या आपल्या अनुक्रमणिकेतील प्रकरणांच्या नावाशी संबंधित आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, अतिशय आकर्षक असं हे पुस्तक आहे। मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ दोन्हीही अतिशय आकर्षक आहेत। बघा, ज्यावेळी आपण पुस्तकाचं पहिलं पान या ठिकाणी उघडू तर या ठिकाणी तुम्हाला एक दीक्षा ॲपचं हे दिलेलं आहे, QR कोड दिलेला आहे आणि तुम्ही जर हा QR कोड तुमच्या स्मार्टफोनच्या मदतीने तुम्ही स्कॅन केला तर त्या ठिकाणी तुम्हाला या पाठ्यपुस्तकातील जेवढी काही प्रकरण आहेत तर त्या प्रकरणामधली माहिती तुम्हाला दृकश्राव्य साधनं सुद्धा पाहता येतील। तर अशा प्रकारे तुम्हाला याची मदत होणार आहे। त्यानंतर बघा, पुस्तकाच्या मधल्या पानावरती आपल्याला अनुक्रमणिका दिलेली आहे आणि अनुक्रमणिकेमध्ये विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रकरणाची नावं दिलेली आहेत। बघा, ही नावं मी या ठिकाणी लिहिलेली आहेत, प्रकरणाची नावं। बघा, पहिलं प्रकरण जे आहे हे शिक्षण, दुसरं प्रकरण आहे महाराष्ट्रातील शैक्षणिक विचारवंत, तिसऱ्या प्रकरणाचं नाव आहे शिक्षण आणि समाज, चौथ्या प्रकरणाचं नाव आहे शैक्षणिक मानसशास्त्र, पाचव्या प्रकरणाचं नाव आहे शैक्षणिक व्यवस्थापन आणि प्रशासन, प्रकरण 6 आहे अध्यापनशास्त्र, प्रकरण 7 शैक्षणिक संशोधन,
प्रकरण 8 शिक्षणातील नवप्रवाह ई अध्ययन आणि प्रकरण 9 ज्ञानासाठी अभ्यास. तर अशा एकूण 9 प्रकरणांचा समावेश या ठिकाणी आपल्या पाठ्यपुस्तकात केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण पहिलं जे आहे शिक्षण, तर यामध्ये बघा की शिक्षणाची व्याख्या दिलेली आहे की दैनंदिन जीवनातील अनुभवांच्या आधारे आपल्या वर्तनामध्ये जो काही सुयोग्य बदल होत असतो किंवा परिवर्तन होत असतं त्याला आपण शिक्षण असं म्हणतो. त्यानंतर दुसरं प्रकरण आहे महाराष्ट्रातील शैक्षणिक विचारवंत. तर या प्रकरणामध्ये एकूण 5 शैक्षणिक विचारवंत आपण अभ्यासणार आहोत. मग या शैक्षणिक विचारवंतांनी त्यांचा जीवनपट, त्यानंतर त्यांनी जे शिक्षण क्षेत्राला मोलाचे विचार दिलेले आहे आणि शिक्षण क्षेत्रासाठी त्यांनी जे योगदान दिलेलं आहे, तर हे पण आपण यामध्ये अभ्यासणार आहोत. आणि मग त्यानंतर तिसरं प्रकरण आहे शिक्षण आणि समाज. यामध्ये आपण समाजाचं बदलतं स्वरूप कसं आहे, अध्ययनशील समाज म्हणजे शिकणारा समाज, बघा ही एक नवीन संकल्पना आहे, ही आपण अभ्यासणार आहोत. आणि यामध्ये मग शिक्षणाची भूमिका काय आहे याची चर्चा आपण करणार आहोत. प्रकरण 4 आहे शैक्षणिक मानसशास्त्र. मग यामध्ये तुम्ही 11वीचे विद्यार्थी तुमचा वयोगट लक्षात घेता शिक्षकांनी विद्यार्थ्यांचं मानसशास्त्र जाणून घेणं हे तितकंच महत्त्वाचं असतं. आणि मग विकासाच्या ज्या अवस्था आहेत त्यामध्ये कौमारी अवस्था आहे. मग या कौमारी अवस्थेमध्ये कुमार कुमारींमध्ये जे काही शारीरिक आणि मानसिक बदल होतात किंवा त्यांच्या ज्या काही समस्या असतात, तर या सर्वांचा अभ्यास आपण या प्रकरणात करणार आहोत. त्यानंतर शैक्षणिक व्यवस्थापन आणि प्रशासन हे आपलं 5वं प्रकरण आहे. तर यामध्ये आपण बघा शिक्षण व्यवस्था यशस्वीपणे सुरू राहण्यासाठी किंवा शैक्षणिक प्रशासन आणि व्यवस्थापन हे किती महत्त्वाचं आहे याचा अभ्यास आपण या प्रकरणात करणार आहोत. त्यानंतर 7वं प्रकरण आहे शैक्षणिक संशोधन. मग यामध्ये 6वं प्रकरण आहे अध्यापनशास्त्र. यामध्ये आपण शिक्षक ज्यावेळी वर्गात अध्यापन करतात तर त्यावेळी ते अध्यापनाच्या विविध पद्धती वापरत असतात, तर त्यांचा आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत. अध्यापनाची काही तत्वे असतात, सूत्रे असतात, सिद्धांत असतात, तर त्यांचा देखील आपण अभ्यास करणार आहोत. त्यानंतर 7वं प्रकरण आहे शैक्षणिक संशोधन. मग यामध्ये शैक्षणिक संशोधनाची संकल्पना काय आहे, गरज काय आहे, महत्त्व काय आहे, विद्यार्थ्यांच्या दृष्टीने संशोधन का महत्त्वाचं, विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला चालना मिळावी यासाठी या प्रकरणाचा अभ्यास आपण करणार आहोत. त्यानंतर 8वं प्रकरण आहे शिक्षणातील नवप्रवाह ई अध्ययन. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपण जे नवनवीन प्रवाह आहे शिक्षणाचे, तर त्याच्यामध्ये ई अध्ययन, समूह संपर्क माध्यमे, त्यानंतर त्यामध्ये त्या माध्यमांचे प्रकार हे सर्व आपण अभ्यासणार आहोत. आणि शेवटचं प्रकरण जे आहे ज्ञानासाठी अभ्यास, तर त्यामध्ये आपण विद्यार्थ्यांना अभ्यासाची योग्य सवय लावावी. मग यासाठी शिक्षकांनी काही गोष्टी विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून द्याव्या आणि अभ्यासाच्या सवयीचं स्थान हे अभ्यासाच्या किंवा ज्ञानप्राप्तीमध्ये किती महत्त्वाचं आहे हे या प्रकरणामध्ये आपण शिकणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, एकूणच हे जे पुस्तक आहे इयत्ता 11वीचं शिक्षणशास्त्राचं पाठ्यपुस्तक हे आपल्याला निश्चितच मोलाचं मार्गदर्शन करेल आणि आपल्या भावी आयुष्यासाठी उपयुक्त ठरेल अशी आशा बाळगतो. आणि तुमच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देते. आणि मी या ठिकाणी इथेच थांबते, तुमचा निरोप घेते. घरी राहा, सुरक्षित राहा.